गुरुचं गोचर सध्या मिथुन राशीतून वक्री आहे आणि बलवान आहे आणि ते सध्या सिंह राशीच्या इच्छापूर्तीच्या स्थानातून चालू आहे. म्हणजेच त्याला आपण 11वा भाव म्हणतो किंवा लाभ भाव म्हणतो. याचबरोबर धनु राशीतून म्हणजे सिंह राशीच्या त्रिकोणातून 4 ग्रहांचं गोचर जे आहे ते जानेवारी महिन्यातून होणार आहे. रवी असेल, बुध असेल, मंगळ असेल आणि शुक्रही असेल. हे चारही ग्रह सिंह राशीच्या त्रिकोणातून त्यांना एक वेगळ्याच प्रकारचं यशही मिळवून देण्याचे ग्रहमान तयार करत आहे. याचबरोबर शनीचं गोचर जे आहे ते सध्या सिंह राशीसाठी अष्टमातून होत आहे. या सर्व ग्रहस्थितीचा एक संमिश्र परिणाम सिंह राशीवर कसा होईल हे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहूया. न हि कश्यती क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते वशः कर्म सर्व प्रकृते जय गुणः. कोणीही क्षणभरही कर्म न करता राहू शकत नाही. प्रत्येक जण आपल्या स्वभावानुसारच काम करत राहतो आणि सिंह राशीसाठी हे जे सुभाषित आहे हे फारच अचूक सध्याच्या परिस्थितीला मिळणारे आहे. कारण की सिंह राशीची अडचण कामाची कमतरता नाहीये आणि तुमची अडचण जी आहे ती स्वतःच्या स्वभावामुळे निर्माण होणारा ताण हीच आहे. इथे मित्रांनो, सिंह राशी जी आहे ती स्वतःलाच ओळखत जाते. कशी ओळखते? तुमच्याबद्दल लोक काय म्हणतात. तुम्ही मजबूत आहात हे लोक तुमच्याबद्दल म्हणतात. तुम्ही आत्मविश्वासी आहात हे सुद्धा लोक तुमच्याबद्दल म्हणतात आणि तुम्ही नेतृत्व करता हे सुद्धा लोक तुमच्याबद्दल म्हणतात. हे सगळं खरं आहे, पण एक गोष्ट कुणी बोलत नाही की तुम्ही स्वतःला सतत सिद्ध करण्याच्या प्रयत्नात राहता. तुम्ही स्वतःला नेहमी सिद्धच करून दाखवता आणि हा सततचा दबाव जो आहे ना तो सध्या तुमचं आयुष्य थोडं जड करत आहे. हा काळ मित्रांनो सिंह राशीसाठी असा नाहीये की बाहेरची जी परिस्थिती आहे ती तुम्हाला हरवते, तर तुमचं स्वतःचं मन जे आहे ना ते तुम्हाला कुठेतरी थकवत नेते. आज आपण थोडं स्पष्टपणे 2 गोष्टी पाहणार आहोत, कारण की ह्या काळात सिंह राशीसाठी खरंच सकारात्मक काळ आहे आणि कुठे न कळत तुमचा स्वभाव तुमच्याच आड येतोय आणि कोणत्या प्रकारच्या काळजी तुम्ही घेतल्या पाहिजेत हे पण आता आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर ठीक आहे, ग्रहांचा संमिश्र परिणाम जो आहे तो मध्यम प्रतीचा आहे. तुम्ही कमकुवत तर होणार नाहीत, तुम्ही नसतातच कमकुवत आणि तुम्ही जबाबदारी ही घेतलेली आहे जी तुम्ही कुठं सध्या कामाच्या ठिकाणी घेतलेली आहे ती. तरी पण सिंह राशीला थकवा येतो, पण लोकांना ते मात्र दिसत नाही. याचं कारण आहे की तुम्ही कधी तक्रारच करत नाही आणि तुम्हाला मागे हटताही येत नाही. तुम्हाला मागं हटण्याचा तुमचा स्वभावही नाही आणि तुम्ही माझं होत नाही असं कधीही सांगत नाही ना. त्यामुळे काय होतं, तुमच्यावर लोक अवलंबून राहतात. कोणतीही मोठी जबाबदारी जर पार पाडायची असेल तर जानेवारी महिन्यामध्ये तुम्हालाच पुढं केलं जाईल. निर्णय घ्यायला तुम्हीच पुढे येणार आहात, कारण की तुम्हाला अडचणींचा सामना करायला जानेवारी महिन्यात आवडेल आणि त्या तुम्ही पारही पाडताल. कारण की तुमचा स्वभाव जो आहे ना तो संकटातून पळ काढणारा नाहीये. फक्त तुम्ही तुमचा मनाचं जे ओझं नेहमी घेऊन हिंडता, स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करताना त्यातून तुमचं शरीर थोडं थकतं. सध्या सिंह राशी मनामध्ये एक भीती घेऊन हिंडते, पण लक्षात घ्या तुमचं काम, पद, प्रतिष्ठा यामध्ये कोणताही धोका नाही. सिंह राशीच्या सगळ्यात मोठी भीती काय आहे ना, तर ती त्यांना भीती अशी असते की माझी किंमत होत का नाहीये, मला कोणी किंमत कधी कधी का देत नाही याचा त्यांना त्रास होतो. आणि तरीही तुमचं काम दिसतंय ना, तुमचं मत अजूनही महत्वाचं आहे आणि पुढच्या महिन्यात ते तसंच राहील. तुमचं स्थान जे आहे ते अजिबात ढासळलेलं नाहीये आणि ते ढासळणार पण नाहीये. पण तुमच्याकडून अपेक्षा मात्र वाढलेल्या आहेत. कौटुंबिक असतील, नोकरीच्या ठिकाणी असतील आणि व्यवसायाच्या ठिकाणी पण असतील. त्यामुळे जबाबदाऱ्याही वाढतील. त्यामुळे तुम्ही असं समजू नका की हा अस्थिरतेचा काळ आहे. हा थोडा रोल एक्सपान्शनचा काळ आहे. थोडंसं तुमच्या बाबतीमध्ये विकसित होण्याची वेळ, एक टर्निंग पॉइंट हा येत जातो आहे. आर्थिक स्थितीचा जर विचार केला तर ती पण काही ढासळलेली नाही, पण आर्थिक अपेक्षा वाढलेल्या आहेत. सिंह राशीचा पैशाशी थोडा वेगळाच संबंध असतो. ते तुमच्यासाठी पैसा म्हणजे नियंत्रण किंवा प्रतिष्ठा
किंवा एक स्वातंत्र्य असा भाग नाहीये. मुळात तुमचा जीव कधी पैशामध्ये अडकलेला नाहीयेच आहे. तुम्ही पैसा म्हणजे फक्त एक तुम्हाला जवळ लागणारं एक साधन आहे जगण्यासाठी. तेच तुम्ही डोक्यात घेऊन जगता. त्याचे तुम्हाला फारशी कधीच काही पैशाची हाव नसते. पण लोक काय म्हणतील हा विचार बऱ्याच वेळा तुमच्या मनामध्ये कधी ना कधीतरी सारखा येत राहतो आणि वास्तव काय हे तुम्ही कधी विसरून जाता. उत्पन्न आहे, तुमच्या गरजाही भागत आहेत, मोठं नुकसानही झालेलं नाहीये. पण एकमेव तुमची जी महत्त्वाकांक्षा आहे ना, ती जानेवारी महिन्यामध्ये थोडासा ताण तुमच्या मनावर तयार करू शकते. म्हणून हा काही आर्थिक संकटाचा काळ नाहीये. हा तुमच्या लाईफस्टाईलमध्ये असणारा अवेअरनेसचा काळ आहे, असं मला एकंदरीत जाणवतं. नात्यांच्या बाबतीत जर विचार केला तर नातं काही तुटणार नाहीये ना. उलट तुमचं मागील 3-4 महिन्यामध्ये जर नात्यांमध्ये काही अडचणी आल्या असतील ना, तर ते पुन्हा जुळतील. ठीक आहे, काही लोक थोडे दूर जातील, कारण ते तुमचे नव्हतेच ना. आणि काही लोक तुमच्याशी मतभेद दाखवतील आणि हे पाहून काय होतं, सिंह राशीला थोडा राग आल्यासारखं होतं. पण लक्षात ठेवा, प्रत्येक जण तुमच्या नेतृत्वाखाली राहणार नाहीये आणि हे सत्य असतं जगातलं. प्रत्येकाला तुमचं वर्चस्व जे आहे ते मान्य नसतं आणि हा निसर्गाचा स्वभाव आहे. पण सिंह राशीला ते कधी-कधी पटत नाही. त्यामुळे मित्रांनो, मला असं वाटतं हा जानेवारी महिना हा एक नैसर्गिक गाळणीचाच काळ असेल. स्वतःला आरसा दिसायला तुम्हाला थोडा चालू होईल. सिंह राशीला काय होतं, स्वतःकडं पाहणं थोडं अवघड जातं. पण ह्या काळात काय आहे, की तुम्हाला स्वतःच्या मर्यादा दिसतात. कुठे अहंकार आड येतो ते सुद्धा तुम्हाला लक्षात येईल आणि कुठे थोडं मऊ व्हायला हवं हे पण जाणवतं. मग ही काही सिंह राशीची कमजोरी नाहीये, ही मित्रांनो मॅच्युरिटी आहे. याला परिपक्वताच म्हणतात. म्हणून मित्रांनो कसं झालेलं आहे, हा जो त्रिकोणातला जो एक ग्रहयोग तयार झालेला आहे ना, हा तुम्हाला अनेक गोष्टींमध्ये अडलेल्या मार्ग मोकळे करून देईल. तो तुम्हाला यशही देईल, पण त्याचबरोबर तुमच्या मनाचं ओझंही तो वाढवेल. त्यामुळे तुम्ही सगळं नियंत्रण स्वतःकडे ठेवण्याचा थोडा हट्ट सोडून द्या. आणि इथं सिंह राशीची मोठी चूक काय होऊ शकतो, जर मी नाही पाहिलं तर नीट होणार नाही, असं तुम्हाला सारखंच वाटत राहतं आणि ते पुढेही वाटत राहील. त्यामुळे तुमच्या मनाचा ताण वाढेल. पण सध्या कसं आहे, सगळं स्वतः पाहणं शक्य नाही, ही वस्तुस्थिती तुम्ही समजून घेतली पाहिजे आणि सगळ्यांवर नियंत्रण ठेवणंही शक्य नसतं. हा हट्ट जर तुम्ही ठेवला ना मित्रांनो, तर मानसिक थकवा तुमचा थोडा वाढेल. डेलिगेशन म्हणजे काही कमजोरी नाहीये बरं का. डेलिगेशन म्हणजे तुमचा एक तो विश्वास आहे. याच्यानंतर मग तुम्ही अहंकार आणि आत्मसन्मान ह्याच्यामध्ये थोडा सुद्धा तुम्ही फरक ओळखायला सुरू करताल. आधीच तुम्हाला तो लक्षात आलेला आहे. हा फार नाजूक मुद्दा आहे सिंह राशीसाठी. कारण की तुमच्या राशीचा स्वामीच राजा आहे ग्रहांचा. आत्मसन्मान म्हणजे स्वतःची किंमत ओळखणं आणि अहंकार म्हणजे स्वतःलाच सगळ्यांपेक्षा वर ठेवणं. मग ह्या काळात काय होईल, तुमच्यावर टीका होईल, समोरून होईल, मागून होईल, प्रश्न विचारले जातील, तुमच्या निर्णयाला आव्हान दिले जाईल, पुढून पण येईल, मागून पण येईल आणि तुमच्या मागे निंदा पण होईल तुमची. पण होऊ दे ना. लक्षात घ्या, प्रत्येक प्रश्न हा तुमचा अपमान नाहीये, प्रत्येक टीका ही म्हणजे तुमची शत्रुत्वता नाहीये. पुढं लक्षात घ्या, कामात मीच पुढे हा पण हट्ट तुम्ही कमी करा. कारण की सिंह राशीला नेहमी पुढे राहायला आवडतं. पण ज्यावेळेस मित्रांनो शनीचं बळ असतं ना, त्यावेळेस माणसाने पुढे राहायला घाबरू नये. टीम वर्क महत्वाचा आहे, कायम महत्वाचा असतं. त्याशिवाय आयुष्यात काही घडत नाही. सगळं श्रेय स्वतःकडे घेतलं तर काय होतं, मग विरोध वाढत जातो. त्यामुळे तुम्ही थोडं मागं उभा राहा, तर नेतृत्व काय होईल तुमचं अधिक मजबूत होईल. मग ते तुमच्या ऑफिसच्या ठिकाणी असेल, व्यवसायाच्या ठिकाणी असेल, नोकरीच्या ठिकाणी असेल, कुटुंबात असेल. आणि भविष्याच्या भीतीमुळे तुम्ही सध्याचा आनंद मात्र घालवू नका. सिंह राशी काय करते, ती सतत विचार करते, की माझं स्थान साबूत राहील ना, माझा प्रभाव कमी तर होणार नाही ना. अशी थोडी त्यांच्या मनामध्ये चलबिचल किंवा घालमेल सारखी चालू असते. पण वास्तव काय आहे मित्रांनो, आजची परिस्थिती तुमच्या हातात आहे. आज नियंत्रण तुमच्याकडं आहे आणि तुम्ही आजचा दिवस नीट हाताळला तर उद्या स्वतः तुम्ही सोपं होताल. पुढचे दिवस सोपे जातील. याचबरोबर सिंह राशीने शारीरिक संकेत अजिबात दुर्लक्ष करू नये. कारण की सिंह राशी ही नेहमी थकवा लपवण्याचा प्रयत्न करते कुटुंबातल्या व्यक्तींपासून. पण शरीर कधी खोटं बोलत नाही.
सध्या तुम्हाला जे काही शरीर संकेत देत आहे, जे काही तुम्हाला थकवा आहे, अजून काही जुने आजार असतील तर तुम्ही वेळोवेळी वैद्यकीय चिकित्सा करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ही काही कमजोरी नाहीये, हे तुम्हाला तुमचं शरीर सांगतंय. थोडं थांबा आणि थोडी विश्रांती घ्या. त्यामुळे जानेवारी 2026 हा महिना कसा असेल? हा काळ तुमचं सिंहपण हिरावून घेत नाही. हा काळ तुमच्या सिंहपणाला जास्त शहाणं बनवतो. आणि जर तुम्ही सगळं स्वतःवर घेणं थांबवलं, अहंकार आणि आत्मसन्मान ही वेगवेगळी ठेवली ना, आणि थोडं तुम्ही मऊ झालात ना, तर तुम्हाला पुढचा काळ जो आहे ना, तो तुमच्यासाठी खूप हलका आणि मजबूत ठरणार आहे. म्हणून सिंह राशीच्या व्यक्तींनो, लक्षात घ्या, ह्या ग्रहस्थितीचा संमिश्र परिणाम तुमच्या मनावर कसा होतोय हेही सांगितलेलं आहे. याला तुम्ही भाकीत समजू नका. हे सध्याचं सिंह राशीचं वास्तविक आहे. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.